पुढची बातमी रायगडमधून। रायगडमध्ये आदिवासी बांधवांच्या मरण यातना मृत्यूनंतरही संपत नसल्याचं भीषण वास्तव सध्या समोर आलंय। रात्रीच्या किर अंधारात तब्बल 2 किलोमीटरची खंडतर जंगलवाट तुडवत झोळीतून 35 वर्षीय नितेश नाईक यांचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील वरप ग्रामपंचायत हद्दीतील गंगावाडी आदिवासी येथे आणावा लागला। नाईक यांचा आकडीच्या आजाराने मृत्यू झाला। मृत्यूनंतर नाईक यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून वरप या गावात रात्री 9 वाजता आणला। मात्र आदिवासी वाडीवर जाण्याकरिता रस्ताच नसल्याने अखेर झोळी करून ग्रामस्थांनी मृतदेह रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आदिवासी वाडीवर आणला। हे अत्यंत दुर्दैवी असं चित्र प्रगतशील महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। आदिवासी बांधवांच्या मृत्यूनंतरच्या मरण यातना सुद्धा संपत नाहीयेत। आपण एक अशी दृश्य पाहू शकतो। रायगडमधला हा धक्कादायक असा प्रकार। झोळीतून हा मृतदेह घेऊन जाण्याची वेळ या आदिवासी बांधवांवर आली आणि ती दृश्य आपण सध्या पाहतो।